नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे साधारण 8:30-9 वाजलेले आहेत. माझी आणि सानवीची अंघोळ वगैरे झालेली आहे. त्यांना पण टिफिन करून दिला मी, ते पण ऑफिसला गेले. आणि मग आता दिवसभर आम्ही मायले कीच तुम्हाला आता दिवसभरात दिसेल की आमचं रुटीन काय असतं दिवसभराचं. तर आता सगळी कामं आवरून घेते आहे सकाळचं. आता स्वयंपाक झाला म्हणजे सगळं झालं असं नाही. स्वयंपाक झाला पण बाकीची सगळी कामं अजून तशीच पडलेली होती, म्हणून म्हटलं सगळं घर आवरून घ्यावं आणि झाडू पोछा वगैरे करून घ्यावा. त्यासोबतच तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही नक्कीच मला सांगत जा कमेंट करून, जेणेकरून मला कळेल की तुमचा फीडबॅक काय आहे व्हिडिओबद्दल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच शेअर करत जा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला. तर असो, आता सानवीला सांभाळून मी सगळे कामं करते, त्यामुळं 5 मिनटाच्या कामाला कधी कधी खूप वेळ होऊन जातो. तर ती मध्ये मध्ये करते आहे इकडून तिकडे, पण तरी सध्या सुरू आहे माझं आता काहीतरी सकाळची कामं आवरणं. तसं म्हणायला तर दोघीच असतो दिवसभर, पण ती छोटी असल्यामुळे खूप पसारा करते आणि दिवसातून किती पण वेळा घर झाडलं तरी कचरा निघतोच. आता दिसायला तर तुम्हाला स्वच्छ दिसेल असेल कॅमेऱ्यात, पण तसं नाही आहे, खूप कचरा होता. ते बघा इकडून परत बसली आहे, मध्ये मध्ये करणं सुरू आहे तिचं. असं दिवसभर सुरूच असतं. झोपली त्याच वेळी थोडी शांत राहते. आणि सकाळचे 2-3 ड्रेस बदलून झालेले आहेत. आता हा 3रा-4था ड्रेस आहे. तर आत्ताच माझी कामं वगैरे आवरलेली सगळी. आणि आता तुम्ही बघितलंच असेल सानू कशी फिरती आहे फ्रॉकवरती. तर आज सकाळपासून हा तिचा 3रा ड्रेस आहे. अगोदर आंघोळ केली तेव्हा पॅन्ट शर्ट घातलेलं, त्यानंतर एक घागरा घातला आणि आता हा फ्रॉक घातला. तुम्ही म्हणाले तिला कसं सापडतात एवढे कपडे. ॲक्च्युली आज असं झालं की कपाटाला लॉक लावायची विसरली मी. ती चावी पण कुठंतरी टाकून देते, म्हणजे खूप भारी आहे ती, त्यामुळं ती चावी सापडत नव्हती. तर आज तिला चान्स मिळाला. मी थोडी जरी काही कामात गुंतले की लगेच चावी घेऊन कपाटात उघडून तिच्या चॉईसचे कपडे आणून घालून घेते. कर हाय. ते मला माझ्या इथं नाही दिसत. हा ते बॅक कॅमेरा आहे ना, म्हणून नाही दिसत तुला. मी नंतर दाखवते. तर हाय बोल सगळ्यांना. हाय. मी कशी दिसते म्हणा. मी कशी दिसते? कितीच मोटकू वाटते आम्हाला. किती मोटकू वाटते बाळा? छान छान. किती ड्रेस घालू वाटतात. तसं नाही करू शी. तिकडं बघ, सगळे तुला बघते बरं. तर मी आता इथे सानवीसाठी साबुदाणा बनवतीये. तिला खूप आठवण आली होती, मम्मी साबुदाणा कर माझ्यासाठी म्हणून. म्हटलं ठीक आहे देते करून. काल आठवण आलेली, पण मी म्हटलं आता काल लगेच नाही होऊ शकत, संध्याकाळी आठवण आली त्यामुळं म्हटलं उद्या देईल तुला बनवून. तर मी सकाळी उठले ना तेव्हाच भिजू घातलेला. आता 1 वाजला जवळपास. सकाळी तिने भाजी चपाती खाल्ली होती. आता तिला साबुदाणा बनवून देते, खाऊ घालते आणि झोपी घालते. मला मम्मी साबुदाणा बनवून देते, मला खाऊ घालते. हा इथे बसा. हाय करती का? बस तसे नाही करू. साबुदाणा खायचा आहे ना? हा ओके. मिरची टाकली? हो थोडीशीच टाकली ना, काढून टाकायची ती खाताना. इथे बस मध्ये मध्ये नको. धरे घे. सायकलवर बसून खायचंय आता आम्हाला. इकडे मागे इकडे. तर त्यानंतर सानवीला झोपी घातलं आणि त्यानंतर मी काही शूटच केलं नाही. आता डायरेक्ट रात्रीला मी स्वयंपाक करते आहे. तर आज जेवणामध्ये साधेच आपले पालकची भाजी आणि चपाती भात असं जेवण आहे. आणि हाटलेली पालकची भाजी बनवते आहे मी. म्हटलं आता थोडं शूट करून घ्यावं. आणि यांना अशी पतली पालकची भाजी, हिरव्या भाज्या अजिबातच आवडत नाही, पण मी एक ट्रिक वापरून त्यांना खाऊच घालते. आणि अशी भाजी करायची आणि त्यावरती आपला लाल थोडा मिरची पावडर, कांदा लसूण मसाला असं तडका तयार करायचा आणि जेवताना वरून द्यायचा.
मग आवडीने खाऊन घेतात ते. आणि त्यानंतर पीठ पण मळून ठेवलं होतं एका साईडला, लगेच चपात्या करून घेतल्या, भात पण लावला आणि असा संपला आजचा माझा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल ते पण सांगा. असं छान जेवण केलं. बाय.